नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं 1000 रुपयाची SIP, 2000ची SIP, 3000ची SIP सुरू केली तर त्यातून तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील येणाऱ्या काळामध्ये। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही 10000ची SIP सुरू करताय आणि त्याचबरोबर 1 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट करताय तर त्यातून तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील येणाऱ्या काळामध्ये। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। सुरुवातीला आपण पाहूयात की जर 10000ची SIP सुरू करताय तुम्ही आणि ही SIP तुम्ही पुढचे 15 वर्ष भरताय आणि त्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळतात जवळपास 12%, तर त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टेड अमाउंट असणार आहे 18 लाख रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 50 लाख रुपयाची, म्हणजेच यावरती तुम्हाला 32 लाखाचा गेन मिळणार आहे। हे झालं 15 वर्षासाठी आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 10 वर्षासाठी जरी ठेवताय तरी तुमची इन्व्हेस्टेड अमाउंट असणार आहे 12 लाख रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 23,23,000 रुपये येणाऱ्या 10 वर्षामध्ये। आता हीच इन्व्हेस्टमेंट पुढचे 20 वर्ष जर तुम्ही ठेवताय 12%च्या रिटर्नच्या हिशोबाने जवळपास 1 करोडच्या आसपास व्हॅल्यू क्रिएट होणार आहे आणि यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 24 लाख रुपये। आता हे झालं आपण SIPचं पाहिलं की SIPमध्ये जर तुम्ही 10000ची SIP करताय तर त्यातून तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील। आता आपण पाहूयात की जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की 1 लाख रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट करताय पुढच्या 10 वर्षासाठी आणि त्यातून रिटर्न्स मिळतात आहेत तुम्हाला 12%, तर तुमची 1 लाखाची व्हॅल्यू होती 10 वर्षामध्ये त्याचे 3,10,000 रुपये होतील। 15 वर्षासाठी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट ठेवताय तर जवळपास 5,47,000 रुपये होतील आणि यामध्ये जर तुम्ही हीच इन्व्हेस्टमेंट पुढचे 20 वर्षासाठी ठेवताय तर जवळपास 9,64,000 रुपये होतील 1 लाख रुपयाचे। यामध्ये आपण कन्सिडर करतोय की तुम्हाला 12% रिटर्न्स मिळतील। पण मार्केटमध्ये बरेच असे म्युच्युअल फंड्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला 15%, 18%, 20%, 21% पर्यंत सुद्धा रिटर्न्स मिळतात आहेत आणि ते पण फक्त 10 वर्ष 15 वर्ष नाही तर गेल्या 20 वर्षापासून तेवढे रिटर्न्स ते फंड्स देत आहेत। ते फंडसुद्धा मी तुम्हाला दाखवतोय, कारण की व्हिडिओमध्ये आपण सांगतो की 12% रिटर्न्स मिळतात, पण ॲक्च्युअलीमध्ये बऱ्याच चांगल्या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळतील। फक्त तुम्ही प्रॉपर प्लॅनिंगने आणि प्रॉपर फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला तसे रिटर्न्स पाहायला मिळतील। आता इथे एक फंड आहे ज्याचे रिटर्न्स मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो। एका वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतोय 12.93%, 3 वर्षामध्ये रिटर्न देतोय 29.91%, 5 वर्षामध्ये 35%, 10 वर्षामध्ये 18.40% आणि जेव्हापासून हा फंड आला आहे तेव्हापासून याने 21.31% रिटर्न दिलेले आहेत। मी जे फंड्स आज घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी ते जुने फंड्स आहेत, मार्केटमध्ये त्यांना येऊन गेले 10 ते 15 वर्ष झालेले आहेत आणि तेव्हापासून ह्या फंड्सने एवढे रिटर्न्स दिले आणि आपण जे कॅल्क्युलेशन केलं आहे ना ते फक्त कॅल्क्युलेशन केलं आहे 12%ने। या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तिचं रूपांतर खूप मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेलं असेल, वेल्थमध्ये झालेलं असेल। आता याच फंडमध्ये जर तुम्ही 10000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती 1 वर्षापूर्वी तर त्याचे आत्ता 11,200 रुपये झाले असते। 3 वर्षामध्ये त्याचे होतील 21,900 रुपये, 5 वर्षामध्ये 45,000 रुपये, 10 वर्षापूर्वी जर तुम्ही हे 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते तर 54,000 रुपये झाले असते आणि जेव्हापासून हा फंड आला तेव्हा जर तुम्ही 10000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज त्या 10,000 रुपयाचे 1,10,000 रुपये झाले असते। तर एवढे चांगले रिटर्न्स तुम्हाला कोणत्याही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये नाही किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही फंड्समध्ये किंवा कोणत्याही पॉलिसीजमध्ये किंवा कोणत्याही बॉन्ड्समध्ये मिळत नाही। हे रिटर्न्स तुम्हाला फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड्समध्ये मिळतात। पण त्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या फंड्समध्ये किंवा त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉंग टर्म राहिलं तरच तुम्हाला असं मॅजिक किंवा अशा प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही जर 2-3 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुम्ही सांगताय की मला एवढे पर्सेंट रिटर्न्स मिळायला हवेत तर तसे रिटर्न्स मिळत नाही, त्याला कारण पण आहे। आता इथे हे जे तुम्हाला रिटर्न्स दाखवले की ज्याच्यामध्ये 21%, 18%, इथे 29% रिटर्न्स मिळत आहेत, तर याचा अर्थ प्रत्येक वर्षी तेवढेच रिटर्न्स मिळत आहेत असं नाही। हे ह्या फंड्सचं एक प्रकारे ॲव्हरेज आहे। आता याच फंड्सचे जे फंड्स मी तुम्हाला दाखवला त्याच फंड्सचे हे प्रत्येक वर्षाचे रिटर्न्स आहेत। जर तुम्ही पाहिलं की तो फंड 2025मध्ये रिटर्न देतोय -2%, 2024मध्ये 28% रिटर्न्स दिलेले आहेत, 2023मध्ये 42%, 2022मध्ये
2022मध्ये 12.29, 2021मध्ये 36, 2020मध्ये 21, 2019मध्ये -0.9, 2018मध्ये -11% रिटर्न्स दिलेले आहेत. तर प्रत्येक फंड हा प्रत्येक वर्षी सेम रिटर्न्स देत नाहीत. तर त्या फंड्समध्ये जर तुम्ही लॉंग टर्म राहिलात तरच तुम्हाला त्यातून असे रिटर्न्स मिळतील. आता समजा जर तुम्ही 2018मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती आणि त्या फंड्सने 2 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स नाही दिले म्हणून तुम्ही त्यातून जर बाहेर पडला असता तर पुढच्या काही वर्षामध्ये जे रिटर्न्स मिळालेले आहेत त्या फंड्समधून ते तुम्हाला मिळणार नाहीत, कारण की तुम्ही त्या फंड्समधनं एक्झिट झाला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहिलात तरच त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स पाहायला मिळतील. आता हे झालं एका फंड्सबद्दलचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. आता अजून एक फंड तुम्हाला मी दाखवतो. हा फंड मार्केटमध्ये आला आहे 2010मध्ये, म्हणजे जवळपास 15 वर्ष झाले या फंडला मार्केटमध्ये येऊन. आता या फंडचे रिटर्न्स तुम्हाला मी पहिले दाखवतो. एका वर्षामध्ये ह्या फंडने रिटर्न दिलेले आहेत 6%, 3 वर्षामध्ये ह्या फंडचे रिटर्न आहेत 27%, 5 वर्षामध्ये रिटर्न्स दिलेले आहेत 40%, आणि जेव्हापासून हा फंड आला आहे तेव्हापासून याने 21% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे 2010 पासून ते आत्तापर्यंत या फंडने 21% रिटर्न दिलेले आहेत. मग एवढ्या चांगल्या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्यातून खूप चांगले रिटर्न्सच मिळतील. पण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर, मी पुन्हा सांगतोय लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट का, तर अशा प्रकारचं मॅजिक फक्त लाँग टर्ममध्ये मिळतं. तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही हे मॅजिक बघू शकत नाही. 2010 पासून या फंडने 21% रिटर्न दिलेत, याचा अर्थ प्रत्येक वर्षी त्याने 21% रिटर्न दिलेत असं नाही आहे. तर जर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहाल तर 2025मध्ये आत्ता जे चालू आहे यामध्ये ह्या फंडने -4% रिटर्न दिलेले आहेत. 2024मध्ये 25%, 2023मध्ये 48%, 2022मध्ये 6%, 2021मध्ये 71% रिटर्न दिलेले आहेत. 2020मध्ये डिसेंबरच्या एंडिंगला जर तुम्ही 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर 2021च्या डिसेंबरपर्यंत त्याची व्हॅल्यू झाली असती जवळपास 17,000 रुपये. एवढी पॉवर आहे म्युच्युअल फंड्समध्ये. जे तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जरी ठेवले असते ना 10,000 रुपये तरी त्याचे 17,000 रुपये झाले नसते. तर हे अशा प्रकारचे रिटर्न्स प्रत्येक फंड्स देत असतो. 2019, 2018मध्ये ज्यावेळेस कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेस ह्या फंडने -3%, -16%, 2017मध्ये 62% रिटर्न दिलेले, 2016मध्ये 4%, 2015मध्ये 14%, 2014मध्ये 95% रिटर्न्स ह्या फंडने दिलेले आहेत. तर ओव्हरऑल ह्या फंडचं जर तुम्ही ॲव्हरेज पाहिलं तर ते त्यांनी 21% रिटर्न्समध्ये आलेलं आहे. तर असं नाही आहे की मार्केटमध्ये फक्त हे 2च फंड अवेलेबल आहेत. असे बरेच फंड्स आहेत की ज्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये. पण फक्त आणि फक्त आपल्याला चांगल्या आणि प्रॉपर फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट माझ्या थ्रू करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. तर चला पुढे पाहूयात. आता जी मगाशी मी तुम्हाला दाखवलं की 10,000ची SIP तुम्ही सुरू करताय आणि त्या फंडने जर तुम्हाला अशा प्रकारचे 21% रिटर्न्स दिले तर फ्युचरमध्ये त्याची व्हॅल्यू किती होईल ते पहा. 10,000ची SIP आहे, गेले 15 वर्ष तो फंड किती रिटर्न देतोय 21%. म्हणून मी 10 वर्ष, 15 वर्ष, 10,000चे SIP 15 वर्ष इथे घेतलेत आणि आता इथे घेऊयात आपण 21%. 2010मध्ये जर तुम्ही 10,000ची SIP सुरू केली असती तर आता ही वेल्थ क्रिएट झाली असती. पण प्रत्येकाला ज्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलं जातं त्यावेळेस तो काही ना काही कारणं सांगतो. आत्ता पैसे नाही आहेत किंवा माझ्याकडे आता काहीतरी इतर खर्च आहेत, मेडिकल एक्सपेन्सेस झाले, घरामध्ये कोणीतरी होतं आजारी, त्याच्यासाठी खूप सारा पैसा खर्च झाला आहे, आता सध्या करायचं नाही आहे. मग असं आपण टाळाटाळ करत जातो आणि 2-3 वर्ष सहज निघून जातात. पण आपण SIP सुरू करू शकत नाही किंवा करतच नाही. आणि नंतर जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओज थ्रू सांगितलं जातं की एवढे रिटर्न्स त्या लोकांना मिळालेत किंवा तुम्ही जर केली असती तर एवढे रिटर्न्स मिळाले असतील तर त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसत नाही. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर तुमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, ठीक आहे, 10,000 रुपये नाही आहेत, 1,00,000 रुपये नाही आहेत लमसम करण्यासाठी, ठीक आहे, पण तुम्ही 500 रुपये, 1,000 रुपये, 2,000, 3,000, 5,000 यांनी तरी इन्व्हेस्टमेंट तुमची जर्नी स्टार्ट करू शकता. एकदा तुम्हाला त्याच्यामधून पैसे बनताना दिसतील ना त्यावेळेस तुम्ही नक्कीच अजून 5,000ची SIP कराल, अजून 10,000 रुपयाची SIP कराल, ही मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो. का? कारण की मी बघतोय की बरेच क्लायंट आहेत ज्यांची SIP मी ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस ती 1,000ची केलेली, 2,000ची केलेली आणि आज ते क्लायंट स्वतःहून समोरून फोन करून सांगतात की सर मला 5,000ची SIP सुरू करायची आहे, 10,000ची SIP सुरू करायची आहे. तर जर अशा प्रकारचा लोकांना एक्सपिरियन्स येत असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट का नाही स्टार्ट करत आहे?
तर हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की जर तुम्ही 5,000ची, 10,000ची, 1,00,000 रुपयाची लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकलात तर फ्युचरमधून यातून एवढे चांगले रिटर्न्स मिळू शकतील. पण डिले करत जेवढे जाल तेवढे तुमच्याकडनं चांगली अपॉर्च्युनिटी मिस होत जाईल. आपण चांगल्या वेळेची वाट बघत असो. जसं आता मार्केट आहे हाय टाईमवरती, बरेच लोक असा विचार करतात की मार्केट जेव्हा खाली येईल त्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट करेल. पण हे कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही की मार्केट खाली येईल. पुढच्या काही महिन्यामध्ये मार्केट जर वर्षभरामध्ये वरतीच गेलं आणि नंतर 2 वर्षानंतर खाली आलं तर तुम्ही 3 वर्ष तुमची वाया घालवणार का? खाली येण्याची वाट बघणार का? तर नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, तर SIP सुरू करायची आणि प्रत्येक महिन्याला तेवढी अमाऊंट डिडक्ट करायची आणि आपल्या त्या फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. तुमचं प्रत्येक महिन्याला ॲव्हरेजिंग होईल. पुढच्या 6 महिन्यामध्ये जर मार्केट खाली आलं तर तुमचं ॲव्हरेजिंग अजून चांगलं होईल. पुढे गेलं तर तुम्हाला कमी कॉस्टमध्ये चांगली क्वांटिटी विकत घेता येईल. असं लॉजिकने किंवा असा दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरच तुम्हाला त्यातून वेल्थ क्रिएट करता येईल. हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. तुम्हालाही जर म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायची किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आणि ती माझ्या थ्रू करायची असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे आणि साईटला तुम्हाला माझा ॲड्रेससुद्धा दिसत असेल, ऑफिस ॲड्रेस. तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन सुद्धा मला भेटू शकता. भेटायला येण्याअगोदर तुम्ही एकदा मला कॉल करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.